अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा संभू इथं राहणारे राजेश अहिर यांच्या घरी अनोखा प्रकार घडल्याची चर्चा आहे। महालक्ष्मीच्या मुखवट्यासह झोलाझोलीचे मुखवटे पेटीत बंद असताना हे मुखवटे अचानक गणपती समोर येऊन नैवेद्य श्रवण करत असल्याची चर्चा सर्वत्र पसरली। त्यानंतर शेकडो गावकरी हा प्रकार पाहण्याकरता इथं गर्दी करू लागले। भातकुली तालुक्यातील टाकरखेडा शंभू गावात राजेश अहिर यांच्याकडे 20 वर्षापासून महालक्ष्मी बसतात, परंतु यंदा घरगुती अडचणीमुळे महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला होता। त्यामुळे राजेश अहिर यांच्या म्हणण्याप्रमाणे दोघे पती पत्नी यांनी गणपती समक्ष गणपतीचे नैवेद्य ठेवून 2 महालक्ष्मींचे देखील नैवेद्य ठेवले व आरती पठण करून ते गावामध्ये इतरांच्या घरी लक्ष्मीपूजनाचा प्रसाद घेण्याकरता गेले होते। मात्र सायंकाळी ते घरी परत आले असता त्यांना गणपतीसमोर झोलाझोलींचे मुखवटे व त्यांच्या तोंडामध्ये शेवळ्यांचे नैवेद्य असलेले आढळून आले। त्यामुळे त्यांनी परिसरात याची माहिती सांगितली। या चर्चेनं संपूर्ण गावकरी त्यांच्या घरी लोटले। त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्या घरी नागरिकांची गर्दी हा प्रकार पाहण्याकरता जमली होती। तसेच अनेक तर्कवितर्क देखील लावले जात होते।